जेव्हा जेव्हा परीक्षा पुढे ढकलल्या गेल्या तेव्हा सगळ्यात आग्रही आणि आक्रमक आंदोलनं पुण्यात झाली। आंदोलनं तू कव्हर केलीस, पण आज तेच विद्यार्थी परीक्षा देतात। मिलिंद, अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे या विद्यार्थ्यांसाठी। वास्तविक पुणे हे तसं महाराष्ट्रातलं स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासाचं केंद्र समजलं जातं। दिल्लीनंतर सगळ्यात जास्त प्राधान्य पुण्याला असतं। महाराष्ट्रभरातून, ग्रामीण भागातून अनेक तरुण हे पुण्यामध्ये येऊन दरवर्षी साधारण 2 ते 2.5 लाख तरुण हे पुण्यामध्ये येतात या स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासासाठी। आणि या विद्यार्थ्यांचे जे हाल गेले 2 वर्ष झाले कोविडच्या काळामध्ये किंवा परीक्षा सातत्यानं पुढे ढकलल्या आणि स्वतःच्या जीवनाबद्दलची जी अनिश्चितता आहे ती या मुलांच्या डोळ्यामध्ये सतत दिसायची। मुलींच्या बाबतीत लग्न असतील किंवा मुलांचंही वय एज बार होणं हा सगळ्यात मोठा फॅक्टर होता। आणि शेवटी त्यांनी आंदोलनं केली, मोठ्या प्रमाणावरती प्रोटेस्ट उभा राहिला आणि त्यानंतर राज्य सरकारने दखल घेऊन शेवटी या परीक्षा सुरळीत करायला सुरुवात केली। यापूर्वी एक परीक्षा झाली, आता हा दुसरा टप्पा आहे, पूर्व परीक्षा होते। या परीक्षेमध्ये पुण्यामध्ये जवळपास 42,000 विद्यार्थी आहेत। 42,750 विद्यार्थी हे पुण्यातल्या 109 केंद्रांवर परीक्षा देतात। पुण्यातल्या अहिल्याबाई होळकर शाळेमध्ये आम्ही आहोत आणि हे नेहमीचं केंद्र आहे एमपीएससीच्या परीक्षा होण्यासाठीचे। हे सगळे विद्यार्थी आहेत ते अभ्यास करून इथं परीक्षेसाठी आलेले आहेत। त्यांनाही आपण विचारूया, तुम्ही परीक्षा द्यायला आलेत का? हो सर। काय अभ्यास केलेला होता, परीक्षा ठरली, कळालं तुम्हाला आणि इथपर्यंत येईपर्यंत आता अनेकदा यापूर्वी रद्द झाली परीक्षा? हो सर, मी 4-5 वर्षापासून अभ्यास करतोय। परीक्षेच्या तारखा 2-3 वेळेस बऱ्याच वेळेस चेंजेस झाल्या। थोडंसं गावाकडे पण गेलो होतो मध्यंतरी। परत परीक्षेच्या तारखा झाल्यानंतर मी परत इकडं हडपसरला पुण्याला अभ्यासासाठी आलो सर। कुठलं गाव आहे तुमचं? कधीपासून तयारी करतोय? कधीपासून पुण्यात आलाय? किती वर्ष झाली? कुठं राहत होता आणि मधल्या 2 वर्षाच्या काळात काय केलं? सर, मी उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील जगदावडी गावचा रहिवासी आहे सर। मी 2016ला इथं पुणे येथे हडपसरला राहतो सर। हडपसर येथे राहतोय मी। 2018ला पूर्व परीक्षा पास झाली होती लोकसेवा आयोगाची, परंतु मुख्य परीक्षा उत्तीर्ण नाही झालो सर। अजून हा प्रवास चालूच आहे सर। मग मध्ये 2 वर्ष परीक्षा झाल्या नाही तेव्हा काय परिस्थिती होती? तुम्ही तुझ्या आंदोलनामध्ये होता का? हे जे आंदोलन झालं त्याच्यात? हां सर, मी आंदोलनात काही सक्रिय नव्हतो सर। मी 2 वर्ष सर गावीच होतो सर मध्यंतरी। ठीक आहे, तू कुठून आलाय? गाव कुठलं आहे? नांदगाव। नांदगाव? हा, दौंड तालुका। दौंड तालुक्यातलं, म्हणजे त्या SRPFच्या कॅम्पच्या बाजूला? नाही, इकडे लोकल एरिया आपला। बरं, कधीपासून अभ्यास करतोय? किती वर्ष झाले आणि परीक्षेसाठी आलाय फक्त की पुण्यातच राहतो? पुण्यात नाही राहत मी, परीक्षेसाठीच आलोय। मी गावाकडेच 2 वर्ष झाले कोरोनाच्या परिस्थितीमुळे गावाकडेच अभ्यास चालू आहे आपला। घरची शेती पाहून घरीच अभ्यास करू, कारण की लोकल एरिया पुण्यासारख्या शहरात येण्यासाठी हॉस्टेलचे भाडे, परत मेसचे भाडे हे परवडणारे शेतकऱ्यांच्या मुलांना परवडत नाही। त्यासाठी आम्ही लोकल एरियात आपल्या घरीच अभ्यास चालू। किती वर्ष झाले अभ्यास करतोय आणि किती वेळा अटेम्प्ट केलाय? हा माझा पहिलाच अटेम्प्ट आहे। मागच्या वेळेस कोरोनाच्या काळात, त्याच्यामुळे डिग्री झाल्यानंतरच कोरोनाची परिस्थिती उद्भवली, त्याच्यामुळे थोडे मागे सगळे हे आपले रेग्युलर सगळे बेसेस सगळे फ्लॉप झाले। त्याच्यामुळे आमचे सरकारला एकच मागणी की इथून पुढच्या ज्या परीक्षा घेणार आहेत त्या लवकर डिक्लेअर कराव्या आणि ही जी परीक्षा झाली, ही परीक्षा आत्ताची कंबाईनची परीक्षा झाली की त्याचे लवकर रिझल्ट लावून आपले मेन्सच्या डेट डिक्लेअर कराव्यात, एवढीच अपेक्षा आहे। ठीक आहे मिलिंद, असे असंख्य मुलं आहेत जी पुण्यामध्ये येतात महाराष्ट्रभरातून। यापूर्वीचा मुलगा उस्मानाबादचा होता, हा दौंडचा आहे। आर्थिक परिस्थिती नसताना त्यातून काहीतरी चांगलं घडेल अशी अपेक्षा ठेवून ही सगळी मुलं येतात। वर्ष 2-2 वर्ष अभ्यास करतात। मात्र या परीक्षा जागांची अनिश्चितता, साधारण या सगळ्यांचा सक्सेस रेट जो आहे तो 1% आहे। या सगळ्या मुलांमधून 2 ते 2.5 लाख मुलं दरवर्षी पुण्यात येतात। यापैकी केवळ 200 ते 250 मुलं जी आहेत ती अधिकारी म्हणून निवडली जातात आणि उरलेल्या सगळ्या मुलांना पुन्हा माघारी जावं लागतं किंवा अटेम्प्ट देत राहावं लागतं। या सगळ्या प्रक्रियेमध्ये कशाची शाश्वती नाही आहे, परीक्षांची नाही, जागांची नाही, नियुक्ती, परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर नियुक्ती मिळायची, पोस्टिंग मिळणं ज्याला म्हणतात त्याची सुद्धा शाश्वती नाही। त्याच्यासाठी सुद्धा ते रखडलेले विद्यार्थी तर वेगळेच आहेत। तू म्हणतोयस ते बरोबर आहे वैभव।